हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे। आज मी एक मिशोवरून पार्सल ऑर्डर केलं आहे। अजून मी ओपन सुद्धा केलं नाही आहे। तुमच्यासोबतच अनबॉक्सिंग करते आणि तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देते। चला बघूया। जनरली तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्ही सुद्धा स्वतः तेच करत असाल, बेसिक जवळ आपण एक छोटासा डबा ठेवतो आणि त्यामध्ये तो साबण ठेवतो। तर कधी नळाचं पाणी किंवा भांडी घासताना त्यामध्ये पाणी जातं आणि ते पूर्ण खराब होऊन जातं। साबण सुद्धा लवकर संपायला लागतं। आणि आमचा बाबू उठलाय, तर आता तिला घेऊन मला हा व्हिडिओ कंटिन्यू करायला लागेल। बसते तू, बाजूला बस बस बस। मिशोवरून मी ऑर्डर केला आहे सोप होल्डर। अनबॉक्सिंग तुमच्या समोरच करते आणि रिव्ह्यू सुद्धा लवकरच देते। हे बघा, हे असं मला आलेलं आहे सोप होल्डर। ऑनलाईन मला हे 124 ला पडलं, 124 रुपये। जर तुम्ही कॅशवर घेताय तर काहीतरी 134 रुपये त्याची प्राइस आहे। मी फोन पे म्हणजे पेमेंट फोनद्वारे केलं होतं, त्यामुळे मला हा 124 ला पडला। मी आता तुम्हाला हे अनबॉक्स करून दाखवते। तुला पाहिजे, तुला पाहिजे। तर हे बघा, अगदी मी जसं मिशोला बघितलं होतं तसंच मला रिसीव झाले पार्सल। आता जेव्हा मी हे पाईपला फिट करेल तेव्हा सुद्धा तुम्हाला त्याचा रिव्ह्यू दाखवते। तर हे आहे सोप होल्डर। ह्यामध्ये तुम्ही साबण ठेवू शकता, तुमचं स्कॉच ब्राईट असू दे किंवा काथ्या असू दे, तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता। इकडे इनफ असं स्पेस आहे, म्हणजे साबण सुद्धा मेल्ट होणार नाही आणि वरच्यावरती आपण स्टँडला अडकवू शकतो। जसं पाईपला आपल्याला ह्याची फिटिंग करावी लागेल। फिटिंगसाठी त्यांनी हे सामान दिलेलं आहे। आता मी हे नळाला जेव्हा फिट करेल तेव्हा सुद्धा तुम्हाला एकदा दाखवते। आणि मेन म्हणजे कमीत कमी प्राइसमध्ये तुम्हाला हे मिळते आणि दिसायला सुद्धा ते खूप छान दिसेल। कारण जे जेव्हा आपण डब्यामध्ये ठेवतो ते दिसायला सुद्धा खूप चिक दिसतं। आता हे एकदम असं छान वाटेल किचनमध्ये, त्यामुळे तुम्ही ह्याचा यूज नक्कीच करू शकता। मी सुद्धा हे लावून तुम्हाला नक्कीच रिव्ह्यू देते। खूप अशी युजफुल वस्तू आहे किचनसाठी आणि मेन म्हणजे रिजनेबल आहे, आपल्याला परवडण्यासारखी आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसेल। तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर नक्की करा। मिशोचा मी तुम्हाला कोड सुद्धा देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा। आणि फिटिंगसाठी त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे। मी जेव्हा फिटिंग करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेन।